भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धुळे येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण एसआर प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वोट जिहादच्या माध्यमातून बांगलादेशी मुस्लिमांची बोगस मतदार म्हणून नोंद करण्यात आल्याचा दावा करत आता सुरू असलेल्या एसआर प्रक्रियेतही मस्जिदेमध्ये बसून मोठ्या प्रमाणावर बोगस अर्ज भरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोमय्या यांनी सांगितले की यापूर्वी दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मालेगावमधील 27,000 आणि धुळे विधानसभा मतदारसंघातील 23,000 संशयित बोगस बांगलादेशी मतदारांची यादी सादर करण्यात आली होती. त्यानंतर मालेगावमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चौकशी करण्यात आली आणि त्यामध्ये 23,555 बोगस मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. धुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर बोगस बांगलादेशी मुस्लिम मतदार असल्याचा आरोप करत या संदर्भातील यादी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे देण्यात आली होती. तर या प्रकरणाकडे धुळेचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी एसआर फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्याचं आढळून आल्यास संबंधितांना नोटिसा बजावल्या जातील आणि चौकशीनंतर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून 3 ते 5 वर्षाची शिक्षेची तरतूद लागू होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांची आमदार अनुप अग्रवाल आणि भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली आहे. आपण पाहिलं होतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद ही चळवळ धर्मांध मुस्लिम बांगलादेशी मुस्लिमनी चालवली. एसआयआर दरम्यान पण हाच प्रकार सुरू आहे. मशिदीत बसून बोगस फॉर्म भरवले जात आहेत. आम्ही निवडणूक आयुक्त दिल्ली यांना मालेगावची 27,000ची यादी दिली होती आणि धुळे विधानसभेचे 23,000 असे ज्याला म्हणतात ना फेक संस्थात्मक घुसखोर बांगलादेशी मतदारांची यादी दिली होती. माझी आता मालेगावला अधिकाऱ्यांची भेट झाली. 23,555 नावं कमी करण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी यांनी या संबंधात गांभीर्याने ही तक्रार जे निवडणूक आयोगाने पाठवली होती, आमदार अनुप अग्रवाल पण माझ्या सोबत होते, ते गांभीर्याने घेतली नाहीये. त्या 23,000 लोकांचा ती यादी आहे, त्यात अर्धे तिथे राहत नाही, गायब आहे. त्यांची कसून चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे. परत एकदा यादी दिली आहे. मला असं वाटतंय की ह्या एसआयआर दरम्यान या सगळ्यांना नोटिस पाठवल्या जाणार आणि त्यापैकी जर खोटं एफिडेव्हिट कोणी फाईल केलं शपथपत्र तर 3 ते 5 वर्षाची सजा होणार. आता 7 BLOची लिखित स्वरूपात कंप्लेंट दिली आणि त्यात म्हणजे असे उदाहरण दिले की जिथे त्यांनी 95% मॅपिंग दाखवलं, जिथे निवडणूक आयोगाने 52% प्रश्नचिन्ह केलं. एक सईदा खान, एक अमजद अली ह्यांचे 7 तेच नाव तेच फोटो त्याच विधानसभेत पण त्यांची नाव. तर अशा प्रकाराचे 7 BLOला आता नोटीस ठोठावण्यात येणार. मी मुंबईचं उदाहरण देतो. जे गरीब नगर बांद्रा टर्मिनस डिमोलिशन झालं, तिथल्या BLOनी तिथल्या 23 ते 25 मतदारांचं मॅपिंग करून मान्यता दिली होती. तर धुळ्यात पण आता तक्रारी आलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी यांनी त्या संबंधात सांगितलं आहे की महाराष्ट्र निवडणूक आयोग यांना एक आणखीन रिक्वेस्ट केली आहे की इथले जे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहेत गंगाराम तलपडे यांना आम्ही गेल्या वेळी सगळं रायटिंगमध्ये हातात दिले होते डॉक्युमेंट, पण ते त्यांनी एकही नाव चेक पण केलं नाही आहे. तर त्यांचा कार्यपद्धतीबद्दल पण प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दिल्ली